काही ठळक घडामोडी. ठाण्याच्या रेमंड कंपनीच्या हद्दीत असलेले मौजे पाचपकाडी येथील सर्वे नंबर 127, 128 व 129 या जमिनीचे सन 1930-31च्या 7/12 उतार्यावर वारस हक्काने आदिवासी कुळाच्या नावावर असताना सदर जमीन बेकायदेशीररित्या बळकावून गगनचुंबी इमारतीचे इमले बांधणाऱ्या रेमंड कंपनी विरोधात जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबळे यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिलाय. आज ठाण्यातील शासकीय निवासस्थान येथे सदर जमिनीचे मालक आदिवासी बांधवांना सोबत घेऊन पत्रकार परिषदेत जिल्हाधिकाऱ्यांकडे न्यायाची मागणी करण्यात आली. यावेळी आदिवासी शेतकरी सुरेश अर्जुन भुयाळ, गणपत बोडके यांचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. रेमंडच्या जागेवरील मूळ आदिवासी जमीन मालक यांनी दिलेल्या माहितीनुसार मौजे पाचपकाडी तालुका ठाणे येथील सर्वे नंबर 127, 128 व 129 या जमिनीचे सन 1930, 31, 31, 32 चे 7/12 उतारे पाहिल्यास सदर जमिनीचे सुरेश भुयाळ यांचे पूर्वज उंदऱ्या आब्या तारवी यांचे सन 1942-43 पासून पीक पाहणीत नाव दाखल असून सदर नावाचे पुढे म्हणजेच संरक्षित कुळ असे स्पष्टपणे नमूद आहे. या जागेवर बोडके आणि भुयाळ यांचे वारस शेत जमीन कसत होते, तर गाई गुरे गोटे आणि चरण्यासाठी जागा राखून ठेवली होती. त्याचप्रमाणे तत्पूर्वीचा हिस्सा फार्म नंबर 11 आकार फोड पत्रक मौजे पाचपकाडी तेव्हाचा तालुका शास्त्री सध्याचा ठाणे पाहता सर्वे नंबरच्या कब्जेदाराचे नाव या सदरी आंबो यांचे नाव दाखल असल्याचे आपणास दिसून येते. यावरून ही जमीन सुरेश भुयाळ व इतर आदिवासी खातेदारांचे पूर्वज दिनांक 1/4/1957 या कृषक दिनाचे पूर्वीपासून कसत होते. सदर जमिनीचे श्री गणपत आबाजी बोडके हे जमीन मालक होते. त्यांचे पूर्वज श्री उंदऱ्या आंब्या तारवी यांचे नाव कृषक दिनापासून सदर जमिनीत 7/12 उतारावर इतर हक्क सदरी संरक्षित कुळ म्हणून दाखल असून त्यानंतर त्यांचे वारस म्हणून फेरफार क्रमांक 1426 दिनांक 25/1/1991 अन्वये श्री रामा उंदऱ्या यांचे नाव दाखल झाले. ते मयत झाल्यानंतर त्यांचे वारसाची नावे फेरफार क्रमांक 4255, 4299, 4300 असे फेरफार मंजूर झाले असून वारसांची नावे 7/12 उतारावर इतर हक्क सदरी आजही दाखल आहेत. तरीही रेमंड कंपनी ही जागा बळकावण्याच्या तयारीत आहेत. या विरोधात जिजाऊ सामाजिक संस्था उपोषणाच्या मार्गावर आहे. जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेल्या ठाण्यातील श्री भवानी चौकातील नवरात्र उत्सवात जन्मभूमी श्री राम मंदिर लोकार्पण महापर्वाची पूर्व संध्या म्हणून दुर्गेश्वरीचा दरबार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रति श्रीराम मंदिर स्वरूपात भाविकांना अनुभवास मिळणार आहे, अशी माहिती खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ठाण्याच्या टिंबिनाका येथील नवरात्र उत्सव जगातील अनेक देशात प्रसिद्ध आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जय अंबे महा सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेच्या माध्यमातून सुरू केलेल्या या नवरात्र उत्सवाचा नावलौकिक दिवसेंदिवस वाढतच आहे. दिघे साहेबांनंतर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही परंपरा आज गायत त्याच उत्साहात सुरू ठेवली आहे. टिंबिनाका येथील दुर्गेश्वरीच्या दर्शनासाठी तसे येथील देखावा पाहण्यासाठी अनेक राज्यातील देवी भक्त दरवर्षी येत असतात. भव्य दिव्य आरास हे या उत्सवाचे खास वैशिष्ट्य. यावर्षी श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पूर्वसंध्येचे औचित्य साधून श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. नागर शैलीवर आधारित हे मंदिर पूर्णपणे फायबर ग्लास, स्टील, लाकड्या फळ्या, ऑइल पेंट आदी सामुग्रीचा प्रामुख्याने यामध्ये वापर करण्यात येणार आहे. सदर मंदिराचे आरास सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक अमन विधाते साकारत असून मंदिर उभारण्यासाठी पुणे, कराड, शहापूर, भांडूप, जोगेश्वरी आणि टिंबिनाका, ठाणे अशा 6 ठिकाणी काम सुरू असून अंदाजे 350 कुशल तर अनेक अकुशल कामगार अहोरात्र काम करत आहेत. प्रामुख्याने यामधील काम हे महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार व कलकत्ता येथील आहे. मंदिराचा मुख्य गाभारा 40 बाय 40 फूट इतका मोजमापाचा असून त्याची उंची फूट आहे. छताचा आतील भाग नक्षीकामाने नटलेल्या छत्री आकाराचा आहे. यामध्ये दशावतार सोबतच विठू माऊली व श्री सत्यनारायणचे भाविकांना दर्शन होणार आहे, अशी माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली. सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे 50 दिवसात धनगर आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही तर महाराष्ट्रात उद्रेक होईल असा इशारा यशवंत सेनेने दिला आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्रभर विविध आंदोलने, निदर्शने झाली.
चौडीमध्ये तर 21 दिवसाचे उपोषण झाले। त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करावे, अन्यथा एकाही मंत्र्याला राज्यात फिरू देणार नाही, असा अल्टिमेटम यशवंत सेनेचे प्रमुख माधवभाऊ गर्जे यांनी आज ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिलाय। यावेळी उपाध्यक्ष व्यंकटराव नाईक, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख राजेश तांबवे, कोषाध्यक्ष बाळासाहेब मोठे, प्रवक्ते अमोल पांढरे, पश्चिम महाराष्ट्र सचिव संजय काळे आदी यावेळी उपस्थित होते। महाराष्ट्रातील धनगर समाजाचा अनुसूचित जमाती आरक्षणासाठीचा लढा सुरूच आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये नमूद केल्यानुसार धनगर आणि धनगड हे एकच जात आहे। 2014ला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले होते, त्यावेळी दरवर्षी 1000 कोटी निधी धनगर समाजाच्या प्रगतीसाठी जाहीर केला। 13 GR निघाले, पण अद्याप ठोस निर्णय पदरी पडलेला नाही। आताच्या सरकारमध्ये आश्वासक चेहरा असलेले एकनाथ शिंदे हे सर्वसामान्यातून मुख्यमंत्री बनले आहेत। त्यांच्याकडून धनगर समाजाला अपेक्षा आहेत, त्यामुळे ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन त्यांना विनंती करायला आलो असून या संबंधात आवाज उठवत असल्याचे यशवंत सेनेचे माधवभाऊ गर्जे यांनी सांगितले। चौडी येथे उपोषणादरम्यान सरकारने 50 दिवसात धनगर समाजाच्या मागण्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते, त्याची अंमलबजावणी व्हावी अशी आग्रही मागणी माधवभाऊ गर्जे यांनी लावून धरली आहे। आदिवासी आणि धनगर हा वाद राजकीय लोक पेटवत आहेत। तुमचा आमचा वाद नाही, तुम्ही तुमच्या मार्गाने आंदोलन करा, आम्ही आमच्या मार्गाने आंदोलन करतोय, उगाच आमच्या अंगावर येऊ नका, असेही गर्जे यावेळी म्हणाले। TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत। आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466। मैं घर घर जाके काम करती हूँ। मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं। पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा, फिर हम गांव चले गए। फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए। एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ। फिर उन्होंने देखा, उसमें कुछ टीके छूटे पड़े। आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनके मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें। अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए। हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार नहीं भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाए। मिशन इंद्रधनुष। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। आनंदनगर टोल नाक्यावरून ठाणे पासिंगच्या किती गाड्या ये जा करतात
याची पाहणी करण्यात येणार असून त्यानंतर या गाड्यांना टोलमाफी देण्याचा विचार करण्यात येणार असल्याची चर्चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या बैठकीत झाल्याचे कळते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोल प्रश्नावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. ठाणे पासिंग MH04 च्या गाड्यांना मुंबई टोल माफ करण्याचा विचार सुरू आहे. या संदर्भात सविस्तर बैठक घेऊन लवकरच निर्णय घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंना दिल्याची माहिती आहे. मात्र राज ठाकरे यांनी याबाबत अधिक बोलण्यास नकार दिलाय. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर शुक्रवारी 13 तारखेला राज ठाकरेंच्या घरी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीनंतर अधिक माहिती देऊ असं राज ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत चर्चा झाली. उद्या सकाळी 8 वाजता माझ्या घरी बैठक आहे. त्या बैठकीत काय निर्णय होते याबाबत मी 10 वाजता पत्रकार परिषद घेऊन सांगेन. मुख्यमंत्री पूर्ण सकारात्मक आहेत. टोलबाबत कोणत्या गोष्टी होणार, काय निर्णय होणार हे मी उद्या सकाळी सांगेन. पोलिसांच्या घरांबाबत चर्चा झाली अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली. महावितरणाच्या ठाणे 2 विभागांतर्गत वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून काम करणारे महेंद्र बडगुजर यांना मारहाण केल्याप्रकरणी नौपाडा येथील थकीत वीज बिलधारक सौरभ लेले यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून नौपाडा पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. वरिष्ठ तंत्रज्ञ श्री बडगुजर 5 ऑक्टोबर 2023 रोजी नेहमीप्रमाणे कामावर गेले होते. नौपाडा येथे रामवर्ती रोड नौपाडा येथे जॉन टॉवरमध्ये थकबाकीची वसुलीसाठी गेले होते. त्यांना फ्लॅट क्रमांक 403 मध्ये राहणारे सौरभ लेले यांच्या मागील 2 महिन्याची थकबाकी आहे असे श्री बडगुजर यांनी समजले. लेले घरी नसल्यामुळे इमारतीच्या वॉचमनने त्यांच्या पत्नीला खाली बोलावे. बडगुजर यांनी त्यांच्या पत्नीशी वीज बिल भरा अन्यथा वीज खंडित केली जाईल असे सांगून ते दुसऱ्या ठिकाणी कामासाठी निघून गेले. पद्म निवास येथे विजेच्या बिल वसुलीसाठी गेले असता तिथे लेले आले व लाईट कशी कट करतो ते बघतो अशी धमकी देऊन गाडीवरून उतरून बडगुजर यांच्याशी हुज्जत घालू लागला. त्यावेळी बडगुजर यांनी त्यांना वीज देयक भरण्यासाठी सांगितले असता त्यांनी मोटरसायकलच्या बंपर जवळ असलेला रॉड काढून बडगुजर यांना मारहाण केली. त्यामुळे त्यांच्या दोन्ही हातावर व पाठीवर दुखापत झाली असून त्यांना ठाणे हेल्थ केअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. श्री बडगुजर यांनी त्यांचे वरिष्ठ ठाणे 2 चे कार्यकारी अभियंता नितीन थिटे यांच्या मदतीने 5 ऑक्टोबर रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. अखेर नौपाडा पोलिसांनी लेले यास अटक केली आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.